टीम नवदुर्गा उत्तर शिव या दोन टीम मध्ये सेमीफायनलची लढत 4 षटकांचा सामना असेल. P1चं पहिले षटक घेतून मात्र बबलू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना स्ट्रायकर वरती सुशांत आणि न स्ट्रायकर वरती हर्षद येतोय. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम नवदुर्गा उत्तर शिव या टीमच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. सामना 4 षटकांचा असेल. बबलू पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय षटकारने फलंदाज सुशांतने. कमरेच्या वरती हा चेंडू लँड झालाय, त्यामुळे फ्री हिट असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू, फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू येत असताना फलंदाज बबलूच्या माध्यमातून इथून मात्र पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्याच बॉल वरती षटकार जरूर खर्च केलाय बबलू पाटीलने. सुशांतच्या बॅट मधून तो षटकार बघितला. हा चेंडू मोठा फटका येतोय. गॅप मध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्याच्या आबाकेच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. एक चेंडू आणि 13 धावा इथून मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा इथून मात्र डॉट चेंडू येत असताना कमबॅक करावा लागेल बबलू पाटीलला. सेमीफायनलची लढत सुरू आहे. टीम कोळेगाव विरुद्ध उत्तर शिव. या दोन संघांमधून जो संघ सामना जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे अंतरली चषकाच्या. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची हलकीशी कडा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बबलू पाटीलने केला होता, मात्र आपण चेक करणार आहोत. पंचांचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 13. पण GTC.in च्या माध्यमातून चेक करतोय की फलंदाज बाद आहे की नाहीये.
तर पंच तुमचा सिग्नल काय नॉट आउट, तर नॉट आउट असणार आहे. तर परफेक्ट दिसत नाहीये, त्यामुळे आम्ही इथून मात्र पंचांचा टॉप सिग्नल आलाय नॉट आउट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, दोन्ही पुढे सरकेल 15 धावा. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं सुरू आहे, 15 धावा धावफलकावरती. बबलू पाटील गोलंदाजी मार्क वरती. कोळेगाव टीमच्या माध्यमातून इथून मात्र पहिले षटक फेकतायत उत्तर शिवसंघाचे. इथून मात्र प्रथमतः फलंदाज आपण पाहतोय सुशांत आहे स्ट्रायकिंग वरती. पुन्हा एकदा इथून मात्र पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू वाईड, एक धाव अवंतर. इथून मात्र जॉईन केली जाईल धावफलकावरती, एकने पुढे सरकेल धावसंख्या 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रामध्ये सुशांतने अप्रतिम फलंदाजी केली होती, तो सुशांत आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून वैयक्तिक 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू येत असताना कमबॅक करावा लागेल. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीम साठी. इथून जो संघ जिंकेल तो अंतरली चषकाच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र अखेरच्या क्षणी चेंडू जाईल. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने धावफलक पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत उत्तर शिव टीमच्या. पुन्हा एकदा इथून मात्र लोवा फुलटो चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण. आणि इथून मात्र अप्रतिम फेकी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम नवदुर्गा उत्तर शिवसंघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. पाहायला मिळते 21 धावा नवदुर्गा उत्तर शिव या टीमची. दुसऱ्या षटकामध्ये येतोय वेगवान गोलंदाज सौरभ पाटील, स्ट्रायकिंग वरती सुशांत. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न सुशांतच्या माध्यमातून. डॉट चेंडू, डॉट चेंडूने सुरुवात करत असताना सौरभ पाटील टीम कोळेगाव टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला, आणि अशा पद्धतीने इथून मात्र अवधी होता 2 या धावसंख्येचा. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, नवदुर्गा उत्तर शिव की इथून मात्र आपल्या खेळत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कोळेगाव संघ. सौरभ पाटील सज्ज होतोय, वैयक्तिक इथून मात्र सुशांत 19 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत सेफ लँड मध्ये. हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना तोपर्यंत वेगाने इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 25 धावा.
अजून हर्षलने खातं ओपन केलं नाहीये. पुन्हा एकदा इथून मात्र स्लॉक स्वीप रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आहेत बबलू पाटील डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. 26-26 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. ऐगावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथून मात्र लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग वरती फलंदाज सुशांत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती फलंदाज सुशांतने. मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ होते पूर्ण आणि 2 षटकांमध्ये धावा बनवल्या टीमने. उत्तर शिव टीमने 27 धावा. अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरस स्वागत. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय फलंदाज हर्षलच्या बॅट मधून. 4 टीमची टोटल पुढे सरकेल. 31 धावा. भूषण पाटील तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक येतोय. लॉंगॉन वरून एका हाताने चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत प्रचंड वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना हर्षल आणि सुशांत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 33 धावा. तिसरं षटक सुरू आहे भूषण पाटीलचं. उर्ध विकेट. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र क्षेत्ररक्षक सौरभ पाटील चेंडूवरती येत आहेत. अप्रतिम जेल टिपला जातोय सौरभ पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज संख्या धावफलकावरती 33 धावा पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तिसरं षटक सुरू आहे. भूषण पाटील अप्रतिम गोलंदाजी करत असताना
हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सचिनच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. फुटवरचा वापर इथून मात्र होत नाही सचिनच्या माध्यमातून. पहिले 2 सामन्यामध्ये आपण बघितलं तर सचिन हे फलंदाज अवेलेबल नव्हते, मात्र सेमीफायनल मध्ये इथून मात्र ते एंटर होत आहेत टीम मध्ये. पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू. खराब इथून मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव मिळेल टीमला. टीमची टोटल पुढे सरकेल 34 धाव धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर एकविरा धाब्याचे मालक किशोरदादा पाटील यांचे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर एकविरा दाब्याचे मालक आदरणीय किशोरदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम जेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते हरेश पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकविरा दाब्याचे मालक आदरणीय किशोरदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सोबतीला तुषारदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. जेल सोडला जातोय. सहज सिंपल जेल इथून मात्र ड्रॉप केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आदरणीय तुषारदादा पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला फेकून देतोय सीमारेषा पलीकडे. षटकार. खेळतोय सुशांत. अप्रतिम फटकेबाजी करत असताना एकाती किल्ला लढवतोय सुशांत हा फलंदाज. निहाल गोलंदाजी मार्क वरती ओर द विकेटने. मात्र अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण आणि इथून मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज सुशांतची खेळी संपुष्टात. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तेजस. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43 धावा.
षटक क्रमांक 14 शेवटचं षटक सुरू आहे निहालचं. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र लिडिंग एज फलंदाज बाद होईल. तेजसची खेळी संपुष्टात. अजून एक आद्रा बसत असताना नवदुर्गा उत्तर शिव संघाला. तर आमचे आधारस्तंभ रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ओनर मनोजदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे, त्यांचे बॉडीगार्ड भाविक गवळी हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल 43 धावा. या स्पर्धेचे आधारस्तंभ रॉयल ब्रदर्स फार्म हाऊसचे ओनर मनोजदादा पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 43 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राइक वरती फलंदाज धीरज चौधरी. हा चेंडू इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न धीरजच्या माध्यमातून, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल माघारी. अशा पद्धतीने 4 षटकां
थँक्यू सो मच विशाल पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या 6 बाद 44 धावा. बबलू पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी दाखल होते. मनोज पाटील आणि आदरणीय सूर्याजी पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. पहिल्या चेंडू ऑन साइडला शॉर्ट टर्म पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मच 45 धाव बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. सूर्याजी पाटील येत आहेत, उद्योजक समाजसेवक. ज्याप्रमाणे नक्कीच फिटनेस आहे सूर्याजी पाटील यांचा, असं वाटत नाही की ते 40+ आहेत. किशोरदादा पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आई एकविरा धाब्याचे मालक आहेत आणि त्यांचे देखील ते आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. प्रमोद पाटील यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. नक्कीच सकाळपासून ते देखील उपस्थित आहेत आणि जवळजवळ बघा आमची आयोजन समिती पूर्ण गेली आहे चेंडू आणण्यासाठी. 7 ते 8 जण गेलेले आहेत चेंडू आणण्यासाठी, कारण की चेंडू देखील तेवढा लांब गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती बबलू पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. 45 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये जय गावदेव कोळेगाव या टीमला. बघा चेंडू सापडलेला आहे. रोशन पाटील, प्रमोद पाटील, विनायक दातीलकर, पंढरी पाटील, रायबा हजारी आणि महेश हजारी हे सर्व आमचे आयोजक गेले होते चेंडू आणण्यासाठी. आणि आय थिंक कोळेगाव टीमचे एक प्रेक्षक देखील गेलेत आणि धावसंख्या आहे 6. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. गोलंदाज हर्षद आहेत या पहिल्या षटकामध्ये. अंतरली चषकाचं आयोजन पाहायला मिळत आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि अपील तर केली होती कॉड बिहाइंडची आणि अपीलला फेटाळली आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल यावेळेस पाहायला मिळत आहे. 45 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये जय गावदेव कोळेगाव या टीमला. ऑन साइडला फटका चांगला आहे. तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे. 55 इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे कोळेगाव या टीमने. फटका फर्स्टला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि
स्विच एकोणावीस धावा. दिल स्कूप लॅब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आला डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-19. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे जय गावदेव कोळेगाव या टीमला. गोलंदाज आहे सुशांत येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एकवीर धाब्याचे मालक आदरणीय किशोर पाटील साहेब उपस्थित आहेत. के या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या आपल्या विभागामध्ये. आणि क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. 22 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. बनवायच्या धावा 22. फ्लाइंग स्टार्ट केलाय. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एलिव्हेशन नाहीये आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि धावसंख्या 26-26. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. 10-16 या 16 चेंडू आणि 19 धावा. 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करते ओमकार पाटील. विश्वास पाटील 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. फुल टॉस चेंडू आणि त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. थोडीशी दुखापत आय थिंक झाली का बॅट्समनला ते बघायचं आहे. विनंती असेल. यस, थोडीशी दुखापत जाणवते फलंदाजाला. आणि एक धाव तर पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27-18 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अ 15 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. कोळेगाव या टीमला यश ठेवू उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद.
थँक्यू सो मच. 14 चेंडू आणि 18 धावा अजूनही बनवायचे त्या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका यावेळेस फसला होता, परंतु स्वतः गोलंदाज जात आहेत. एकच धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल. 28 धावा, 13 चेंडू शिल्लक आहे. 17 धावांची गरज आहे. सुशांतने चांगलं कमबॅक केलंय, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. 13 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये कोळेगाव या टीमला. स्विच हिट, फटका चांगला आहे सीमारेषेच्या बाहेर. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आणि चौकार येतोय. सचिन पाटील थोडेसे पडलेले आहेत, दुखापत झाली का नाही ते बघायचं आहे. आणि 100% एफर्ट त्याने दिलेत, परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि येतो हा चौकार. साठी 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक. स्विच हिट करतायत, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 40. जिंकण्यासाठी 5 धावांची अजूनही गरज आहे. पाच धावा बनवायचे अजूनही. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. जय गावदेव कोळेगाव संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन कोळेगाव टीमचं. कोळेगाव टीमचं अंतिम फेरी गाठली आहे कोळेगाव या टीमने. आणि उद्या दुसरा आणि अंतिम दिवस असणार आहे आणि उद्या थोडीशी ऍडजस्टमेंट आहे. उद्या पहिला सामना असणार आहे घेसर आणि खोनी ए या दोन टीम मध्ये. दुसरा सामना हेदुटने बी आणि नावाली या दोन